यश माणसाला कसं हुलकावणी देतं हे सांगणारी एक छोटीशी काल्पनिक बोधकथा आहे. एका आंधळ्या व्यक्तीला एका गावामध्ये जायचं असतं. त्याला अशी माहिती असते, त्या गावाच्या भोवती भिंतीची तटबंदी आहे आणि त्या भिंतीमध्ये म्हणजेच त्या गावामध्ये प्रवेश करण्यासाठी कुठेतरी एक दार आहे. मग त्याला माहिती असतंय, त्या गावात प्रवेश करायचा असेल, तर मला या भिंतीला हात धरून चालावं लागेल आणि कुठेतरी मला दार भेटेल. तो काय करतो, ठरवल्याप्रमाणे भिंतीला हात धरून चालायला लागतो. चालता चालता तो दाराच्या जवळ आलेला असतो, म्हणजे त्याला त्याचं ध्येय भेटणार असतं. पण त्याला वाटतं, थोडीसी जिंदगी मैं भी जी लेता हूं, थोडस ध्येयापासून दूर गेलं तर काय होईल, म्हणून तो भिंतीचा थोडासा हात पकडून थोडस रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो आणि तो भिंतीपासून थोडस पुढं भिंतीला हात न लावता चालत जातो आणि परत तो भिंतीला हात पकडतो आणि परत चालायला लागतो. या पद्धतीनं आपण केलेला थोडासा आराम, थोडस रिलॅक्सेशन आपल्याला आपल्या ध्येयापासून तर दूर घेऊन जात नाही ना. आपलं ध्येय आपल्याला हुलकावणी तर देत नाही ना, आपलं यश आपल्याला हुलकावणी तर देत नाही ना. यासाठी ध्येयाला चिटकून राहिलं पाहिजे. आपल्याला आपलं ध्येय लवकरात लवकर भेटायचं असेल तर त्यामध्ये सातत्य हवं, नाहीतर यश आपल्याला कधीही हुलकावणी देऊ शकतं.